राधा, देवी आईने तुझे हाक ऐकले का? विराजस, अरे बाळा बोल ना. बाळा मी चाचू चाचू. अरे माझ्याशी बोलणार नाहीस का रे? हा विराजस विराजस. डॉक्टर, याचे तर डोळे आता उघडे पण आहेत, मग तरी हा रिस्पॉन्ड का करत नाहीये? हा, तो मेडिकली अलाइव आहे पण सध्या कोमात आहे. कोमा? कोमा? विराजस, विराजस, घाबरवलंस ना आईला? खबरदार पुन्हा असं काही केलंस तर. विराजस, हे बाळा, विराजस, अरे बोल ना रे. विराजस, ते विराजस. तो बोलणार नाहीये. तू कोमात आहे. काय करून ठेवलंयस तू माझ्या मुलाचं? काय करून ठेवलंयस? तुझ्या त्या फडतूस मसाल्यासाठी माझ्या मुलाचा जीव आज धोक्यात आहे. लक्षात ठेव, माझ्या मुलाला जर काही झालं ना, सोडणार नाही या तुला, सोडणार नाही. काका, कोमा म्हणजे नेमकं काय झालंय विराजसला? डोळे तर उघडले होते ना, बोलत का नाही तो? पुरी कोमा म्हणजे तो एक प्रकारच्या झोपेमध्ये. हार्ट काम करतोय पण मेंदू मात्र झोपलाय त्याच. काका, पण बरा होईल ना तो? बोलेल ना आपल्याशी? भाऊजी, सांग ना, बोलेल ना माझा विराजस? होईल ना बरा? काहीच सांगता येत नाही ग. कदाचित त्याला पूर्ण बरं व्हायला 2 दिवस पण लागतील, 2 महिने पण लागतील, 2 वर्ष पण लागतील. त्याची ही अवस्था अजून किती दिवस, किती महिने, किती वर्ष राहील काहीच सांगता येत नाही. डॉक्टर, विराजसला बरं करा ना तुम्ही प्लीज. तुम्हाला हवी ती औषधं तुम्ही आणा, पण त्याला प्लीज बरं करा. हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो पण ते कोमात आहेत आता. मग तुम्ही करा ना डॉक्टर काहीतरी, पण त्याला प्लीज लवकरात लवकर बरं करा. अहो, आपण सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट देतोय त्यांना. हो, पण मग तो बरा का होत नाहीये डॉक्टर? हे बघा, माणूस कोमातून कधी बाहेर येईल हे आपण नाही सांगू शकत. मेंदूला जबर धक्का बसलाय त्यांच्या. आपण कोमात असले तरी तुमचं बोलणं त्यांना ऐकू येतंय.
आता यातून बाहेर येणं हे फक्त त्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ही इज सर्वायव्हिंग राईट नाउ, बट ही नीड समथिंग एल्स टू लिव्ह. हे बघा, पेशंट तुमचं समजू शकतो, ऐकू शकतो, पण त्यावर रिॲक्ट करण्याची इच्छाशक्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी बोलत राहा, त्याशिवाय नाही काही होऊ शकत. आय एम सॉरी. राधा, हो ठीक आहे ना, मग आपण तसंच करूया. हां, ठेवते फोन. आई आई आई, एक गोड बातमी आहे. त्या विराजची कंडिशन सिरियस आहे बहुतेक. अगं आत्ताच काकू आणि राधा सिरियस मूड मध्ये धावत जाताना दिसल्या. बाई, काय सांगतोस काय? आता विचारा, विराजच काय वाचत नाही. सगळ्यांना बोलवलंय का? हं? आई, आई, काही होत नाही. हा, सगळ्यांना बोलवलंय ना? आणि कोणाला बोलवायचं असेल, फोन करायचा राहिला असेल तर मी करीन. तुम्ही आमच्या बरोबर चला. हा, हॉस्पिटलला. घरी राहणार नाही तुम्हाला. देवयानी, अगं विराजची तब्येत बिघडली नाहीये, सुधारली आहे. शुद्धीवर आलाय तो. अगं हे सगळं माझ्या राधामुळे घडलंय. मरायला टेकला होता ना तो, अशुद्धीवर कसा आला? राधामुळे. ऐकलंस ना? ते ऐकलं मी, पण असं झालं कसं? हं? तुझ्या माणसाने व्यवस्थित काम नाही केलं. माझ्या माणसांनी व्यवस्थितच मारलं होतं. ही राधा एक दिवस आपली शुद्ध घालवेल. नाहीतर काय. का म्हणलंस तू माझ्यासाठी विराजस? का? तू भांडायला नको होतस विराजस. तू तू का वागलास असं सांग मला. खरं तर माझंच चुकलं. मी तिथे थांबायलाच नको होतं. मी तुझ्या बरोबर आले असते ना तर हे सगळं आज झालंच नसतं. पण तू का लढत राहिलास माझ्यासाठी? सांग ना विराजस, मला उत्तर दे. तू का लढत राहिलास माझ्यासाठी? बोल ना विराजस. देवा, विराजसला लवकरात लवकर बरं कर. त्याची ही अवस्था नाही बघू शकत आहे मी. विराजस,
विराजस, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. ऐकतोयस ना तू? विराजस, 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 सिस्टर, सिस्टर, चेक करा. काय झालं? हात इथे होता त्याचा, हात बहुतेक बोट हलवलं त्याने. तुम्ही चेक करा ना. विराजस सर, विराजस सर. नाही मॅडम, यांची कंडिशन आहे तशीच आहे. नाही, मी स्वतः बघितलं ना माझ्या डोळ्यांनी. हालचाल केली त्याने, हात हल्ला असेल त्याचा बहुतेक. इथे होता आधी हात, मग नंतर इथे खाली गेला. मी स्वतः बघितलं. तुम्ही परत बघा ना, चेक करा ना त्याला एकदा. अहो मॅडम, तुम्हाला भास झाला असेल. भास नाही हो, भास नाही झाला मला. मी सांगते ना तुम्हाला, यांनी हालचाल केली. विराजस, विराजस तू सांग ना, तू हल्लास ना, तू ऐकलंस ना मी जे बोलत होती ते. तू बोल ना, सांग ना त्यांना विराजस. अहो मॅडम, ते नाही करत रिस्पॉन्ड. अहो पण प्लीज कंट्रोल योरसेल्फ. आय एम सॉरी. खरं सांग विराजस, तू ऐकत होतास ना मी काय बोलले ते? तू हालचाल केलीस ना विराजस? बोल ना रे विराजस. अरे काय चाललंय तुझं? अरे मी अजून विराजसला भेटलो नाहीये. आणि विराजसकडे काय काम आहे तुझं? हे बघ, मला प्रश्न विचारून ना डोक्याला मुंगी आणू नकोस. पहिले सांगतोय, फोन ठेव, ठेव फोन. ते प्रश्न विचारतो. काय करत होतो मी? मुंग्यामुळे ना गोंधळ होतोय. हे ते हो, कुठे निघालात? कोणाला भेटायचंय? ते माझी मुलगी राधा, या घरची सून आहे, म्हणजे सून होणार आहे. ऑर्डर पूर्ण केल्यावर सगळं चांगलं होणार. बिराजदार साहेब माझ्या मुलीला स्वीकारतील. आता राधाचं सगळं चांगलं होणार. येतो भेटून. नमस्कार. बसा बसा बसा, उभे नका राहू. जे काही झालंय ना ते त्या अनाथ मुलीमुळे झालेलं आहे. विराजस सुद्धा कोमात तिच्याचमुळे गेलेला आहे. ती आल्यापासून घरातला आनंदच कुठेतरी गायब झालाय. कीड लागल्यासारखी झाली घराला. संजीवनीने जर थांबवलं नसतं ना तर त्याच वेळेला त्या मुलीला हाकलून दिलं असतं. पण आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. आता ना सहन होत नाहीये. कुठल्या तरी डॉक्टरला दाखवून विराजसला लवकरात लवकर बरं करायला हवं. सुमित, डॉक्टरांशी बोलून घे. काही झालं तरी त्यांना म्हणावं की हे आता ही पीडा कशाला आली घरात? सुमित, हाकलून द्या या म्हाताराला. याला काय धर्मशाळा वाटली काय? हे घर म्हणजे इथून आलाय लगेच. हाकलून दे याला, नाहीतर याला मी चपलेने मारीन. आता
हो साहेब. अरे सॉरी सॉरी, लगेच साफ करतो साहेब. अरे बिराजदार साहेब, काय तिथेच थांब. काय झालं? माझं काही चुकलं का? मला तोंडवर करून विचारतोयस? तुझ्या त्या अनाथ मुलींनी सांगितलं नाही तुला की आमच्या घरात आल्यापासून हा घरातला आनंद गायब झालाय सगळा? नजर लागली तिची या घराला. असं का बोलताय साहेब तुम्ही? कारण तिच्यामुळे माझा मुलगा आज मृत्यूशी झुंज देतोय. तिच्या त्या भिकारड्या मसाल्यामुळे माझ्या मुलावर गुंडांनी हल्ला केलाय. काय झालंय विराजसला? कोमात आहे विराजस. जिवंत असूनही नसल्यासारखं आहे. आणि हे सगळं तुझ्या त्या मुलीमुळे. ती घरात आल्यापासून घरातला सगळा आनंद निघून गेलाय. माझ्या मुलाला जर काही झालं ना, सोडणार नाही मी तिला. त्या अनाथाच्या नशिबीनं आनंदच लिहिलेला नसतो. अनाथांचं आयुष्यच असतं तसं. मग लायक ओळखून का मागत नाहीत ते? नियतीशी भांडून अनाथांची स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. उलट झालं तर नुकसानच होतं. ही तिचं काळं नशीब घेऊन माझ्या मुलाच्या मागे लागली. त्याला भोगावं लागतंय सगळं. माझ्या मुलाच्या जीवावर उठलेल्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही. नाही साहेब, नाही. तुम्ही असं का बोलताय? राधाचा नवरा होतो. ती का जीवावर उठेल त्याच्या? काळजी करते खूप त्याची. माझ्या मुलीने फार जवळून बघितलंय जवळची माणसं या जगातून जाताना. हे सुद्धा सगळं तिच्याचमुळे झालं असेल. अनाथांची ना मागच्या जन्मीची पाप असतात आणि ती पाप या जन्मी लोकांना भोगावी लागतात, जसा माझा मुलगा भोगतोय. माझ्या मुलाची ही अवस्था करूनही तिला चैन नाहीये. घरावरचा हक्क सोडायला तयार नाहीये ती. माझी राधा असं काही करणार नाही हो. मी पाया पडतो तुमच्या. आज सुद्धा नको लावूस माझ्या पायात. दूर हो माझ्या नजरेपासून. चल चला. एक सांगतो तुला, विराजस भरा झाल्यावर ना तुझी ती अनाथ मुलगी आहे ना, ती सुद्धा तुझ्या मागे घरीच येणार आहे. लगेच चल निघ इथनं. निघ म्हटलं नाहीत ना. त्या राधामुळे सगळी गडबड होते. आता तिचा म्हातारा आलाय, फायदा करून घ्यायला हवा. तिच्यामुळे माझा मुलगा आज मृत्यूशी झुंज देतोय. तिच्या त्या भिकारड्या मसाल्यामुळे माझ्या मुलावर गुंडांनी हल्ला केलाय. कोमात आहे विराजस. ती घरात आल्यापासून घरातला सगळा आनंद निघून गेलाय. माझ्या मुलाला जर काही झालं ना, सोडणार नाही मी तिला. थांबा. हे बघा,
आम्हाला माफ करा. भाऊजींच्या वतीने मी माफी मागते. बघितलं ना तुम्ही राधाची परिस्थिती ह्या घरामध्ये किती कठीण आहे ते. देव न करू पण विराजचं काही बरं वाईट झालं तर नाही, म्हणजे राधा प्रयत्न करते पण ती काही करू नाही शकली तर. ती काही डॉक्टर नाहीये ना. बघितलं ना भाऊजी किती रागवले. जर काही वाईट झालं ना तर जीवच घेतील तिचा. मी तुम्हाला एक सांगू, म्हणजे मला ना राधाची खूप काळजी वाटते म्हणून सांगते. कवळी पोर आहे, तिला इथे नका ठेवू. घेऊन जा तुमच्या बरोबर. विचार करा ना, खरंच विराजसला काही झालं तर. काही होणार नाही विराजसला. तुम्ही असं काही बोलू नका. अहो राधा बायको आहे त्याची, जीव कसा जाऊ देईल. सगळ्यांचं दुःख दूर करेल माझी राधा. एवढी ताकद आहे माझ्या राधामध्ये. आपल्या माणसांसाठी ती स्वतःचा जीव देईल पण त्यांना जपेल. काही होऊ देणार नाही विराजसला. ती विराजसला वाचवेल. ती विराजस नक्की बरा होणार. बघा तुम्ही बघा. कोणत्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय विराजसला? विराजस विराजस तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला. बोल ना. 2 मिनिटात थांब असं म्हणालास आणि हे पण विराजस आता संपलीत हा तुझी 2 मिनिटं. आता मला सांगायचं काय बोलायचं होतं तुला ते बोल ना. मी ऐकते. बोल ना रे विराजस प्लीज. बोल माझ्याशी विराजस.